पूर्वीच घाटकोपर होर्डिंग दुर्घटना घडल्यामुळे यावरून जोरात राजकारण सुरू झाले। भाजपचे आमदार राम कदमांनी मुख्य आरोपी भावेश भिंडे सोबतचे फोटो ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधलाय। तर महायुतीचे मंत्री छगन भुजबळ हे मात्र उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले। त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाची अडचण झाली आहे आणि त्यावरचाच हा खास रिपोर्ट। मुंबईकरांचं मरण, होर्डिंगवरून राजकारण। भाजपनं साधला उद्धव ठाकरेंवर निशाणा। भुजबळ ठाकरेंच्या पाठीशी, भाजप पडले तोंडघशी। मुंबईत माणसांचं आयुष्य कवडीमोल आहे हेच दाखवणारं घाटकोपर दुर्घटनेचं हे विदारक दृश्य। पण ही मुंबई आहे, इथं माणसाच्या जीवाला किंमत नाही। या गॅरंटीच्या जमान्यात मुंबईत कुठे कसा आणि कुणाचा जीव जाईल याची गॅरंटी कोणीही देऊ शकत नाही, कारण इथले राजकारणी आणि अधिकारी निब्बर झालेत। घाटकोपरच्या या अनधिकृत होर्डिंगनं यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय। निरपराध लोक जीवानं गेले, जखमी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। यावर राजकारण झालं नसतं तर नवलच। ज्या भावेश भिंडेनं हे अनधिकृत होर्डिंग लावलं होतं त्याचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो भाजप आमदार राम कदम यांनी ट्विट केला आणि आरोप प्रत्यारोपांच्या चिखलफेकीत आघाडी घेतली। यावर मौन बाळगतील ते उद्धव ठाकरेंचे शिलेदार कसले। लगेचच अनिल परबांनी भिंडेंचे ठाकरेंशी संबंध सिद्ध करण्याचं आव्हान दिलं। काय पराक्रम केलाय भावेश भिडेंनी? कोण लागतो हा तुमचा? काय संबंध आहेत याच्या आणि उबाटाचे? आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? या घटनेला उबाटा देखील तेवढाच जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल यात काय चुकीचं आहे? हा कोण भावेश भिडे आहे हा भेटून गेला असेल, परंतु त्याचा कुठलाही संबंध शिवसेनेशी नाही। आणि माझी जाहीर मागणी आहे की या भावेश भिडेची चौकशी करा आणि त्याला दोषी असेल तर ताबडतोब त्याला फासावर लटकवून टाका। त्याच्यावरती जे गुन्हे दाखल करायचे ते करून टाका, कारण त्याचा शिवसेनेने कुठलंही त्याला काम दिलेलं नाही, त्याचा शिवसेनेशी काही संबंध नाही। हे सगळं मी स्वतः तपासून अधिकृतपणे बोलतोय। या फोटोवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला असता एकेकाळी मुंबईकर शिवसैनिक असलेले आणि आता महायुतीत ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ ठाकरेंच्या मदतीला धावून आले। एवढंच नाही तर महापालिकेवर प्रशासक असल्यानं आमचीच सत्ता असल्यामुळे ठाकरेंचा काय संबंध असा तिखट सवाल करत भाजपला घरचा आहेर दिलाय। आता आहे की सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या। म्हणजे सरकारच्या उद्धव ठाकरेचा काय संबंध? असं ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन, काहीतर मिठाई घेऊन फोटो काढतात। आणि मग अशी लोक असल्याने सगळ्यांकडे त्यांचे फोटो असतात, तर त्याच्यावरून काही इन्फ्लुअन्स काढणं हे योग्य आहे असं मला वाटत नाही। काय आपण त्याच्यात राजकारण आणण्याचा काही प्रयत्न करू नये। ज्या नराधमाच्या निष्काळजीपणामुळे एवढ्या मुंबईकरांचे बळी गेले तो भावेश भिंडे कोण आहे पाहूया। 9वी फेल भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक आहे। लहानपणापासूनच बिझनेस क्षेत्रात नाव कमवण्याची त्याची इच्छा होती। त्याच्या कंपनीची टॅगलाईन नथिंग इज इम्पॉसिबल अशी आहे। स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो एका ॲड एजन्सीत ऑफिस बॉयचं काम करत होता। भावेश भिंडेवर यापूर्वी 21 गुन्हे दाखल आहेत। या भावेश भिंडेनं घाटकोपरमध्ये मुंबईतलं सर्वात मोठं होर्डिंग उभं केलं। मात्र हे अनधिकृत होर्डिंग ना कोणत्या अधिकाऱ्याला दिसलं ना कोणत्या राजकारण्याला। आता ऐन मुंबईच्या मतदानापूर्वी ही दुर्घटना घडल्यामुळं यावरून आरोप प्रत्यारोपांना आणखीनच धार येणार आणि सर्वच आपापली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार। मात्र या प्रकरणात भुजबळांनी ठाकरेंची पाठराखण केल्यामुळं भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट,
साम टीव्ही.